नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल की आषाढी एकादशी ही वर्षाची सगळ्यात मोठी एकादशी मानली जाते. आषाढ महिन्यात येणारी ही आषाढी एकादशी हिला देवशयनी एकादशी सुद्धा म्हणतात आणि महा एकादशी सुद्धा म्हणतात. मित्रांनो, हा दिवस विष्णू देवाचा आणि लक्ष्मी मातेचा मानला जातो. हा दिवस खूप मोठा असतो कारण अशा खूप कमी एकादशी आहेत ज्या खूप मोठ्या मानल्या गेलेल्या आहेत आणि त्यातलीच ही एक अत्यंत महत्त्वाची, अत्यंत मोठी एकादशी आहे. तर या दिवशी आपल्याला घरामध्ये या ठिकाणी एक दिवा लावायचा आहे. श्रद्धेने, विश्वासाने, मनोभावाने आपल्याला हा दिवा लावायचा आहे. याने आपले आणि आपल्या परिवाराचे आरोग्य चांगले राहील, पैशाची बरकत राहील आणि कोणत्याही गोष्टीची कमी राहणार नाही. मित्रांनो, हा दिवा तुम्हाला संध्याकाळी लावायचा आहे. जेव्हाही संध्याकाळी तुम्ही देवपूजा करता त्यावेळेस तुम्हाला एक तेलाचा, तुपाचा, कोणताही कसाही दिवा घ्यायचा आहे, तो लावायचा आणि लावल्यानंतर तो दिवा आपल्या तुळशीकडे घेऊन जायचा. जिथेही तुळशीचं वृंदावन असेल, जिथेही तुळशीचं झाड, रोप असेल, तिथे घेऊन जायचा आणि तुळशीच्या अगदी समोरच्या दिशेला तो दिवा ठेवायचा आहे. आणि त्यानंतर दिवा ठेवल्यानंतर हात जोडून प्रार्थना करायची की आमच्या घरावर कोणतीही विपदा येऊ देऊ नको, आम्हाला आरोग्याचे लाभ दे, आमचे आरोग्य चांगले राहू दे आणि कोणतेही संकट आमच्या घरात प्रवेश करू देऊ नको, अशी प्रार्थना तुळशी मातेला करायची आहे आणि हात जोडून तुळशीला वंदन करायचं. तर अशा रीतीने तुम्हाला तुळशीकडे एक दिवा आषाढी एकादशीच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी लावायचा आहे. तर हा दिवा तुम्ही संध्याकाळी आषाढी एकादशीच्या दिवशी लावायला अजिबात विसरू नका. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.